कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या रथोत्सवाला सुरुवात झाली आहे। रथोत्सवानिमित्त रथ ज्या मार्गावरून जाणार आहे तो संपूर्ण मार्ग सुशोभित केला गेला आहे। नागरिकांनी नयनरम्य रांगोळ्या देखील काढलेल्या आहेत आणि विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। कोल्हापूरमध्ये विविध उत्सवात श्री अंबाबाईच्या रथोत्सवाचं विशेष महत्त्व आहे। कोल्हापुरातील या रथोत्सवाला जुनी परंपरा आहे। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी वाडी रत्नागिरी इथं डोंगरावर ज्योतिबाची मोठी जत्रा भरते। या यात्रेसाठी हजारो पर्यटक येतात। त्या सर्व भाविकांना सुद्धा श्री अंबाबाईचा हा रथोत्सव अनुभवता यावा यासाठी दरवर्षी ज्योतिबा चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हा सोहळा पार पडतो। याच रथोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर आणि रथ जाणारा मार्ग आकर्षक रांगोळी आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघाला आहे। रथोत्सवानिमित्ताची ही काही अत्यंत आकर्षक आणि नयनरम्य अशी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य सध्या आपण पुढारी न्यूजवर पाहत आहात। करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। शेखर पाटील याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शेखर, डोळ्यांचं पारणं फेडणारी ही दृश्य सध्या आम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। कशा प्रकारे हा उत्सव साजरा होतोय? अमोल सर अगदी बरोबर आहे। कोल्हापुरातल्या अनेक महत्त्वाच्या सण उत्सवांमधला हा एक महत्त्वाचा उत्सव म्हणावा लागेल। करवीर निवासिनी आई अंबाबाईचा हा रथोत्सव खर तर चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी पार पडत असतो। याला मोठी परंपरा देखील आहे। शाहू महाराजांच्या काळापासून खर तर त्याला सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून खर तर या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या कोल्हापूरकरांनी जपलेल्या आहेत। आज देखील आपण पाहिलं तर अंबाबाईचा रथोत्सव ज्या मुख्य मार्गांवरून हा रथ जात असतो त्या मार्गांवरती आकर्षक विद्युत रोषणाई असू दे, रांगोळ्या असू देत किंवा अनेक लोक जे आहेत ते हा रथ जो आहे तो पाहण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर असू दे किंवा बाहेरगावचे लोक आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले असतात। आता देखील ही गर्दी या पूर्ण मार्गावरती देखील पाहायला मिळते। आई अंबाबाईचा हा रथोत्सव दरवर्षीच या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पार पडत असतो आणि आज देखील मोठ्या उत्साहात हा रथोत्सव कोल्हापूरमध्ये आज पार पडताना पाहायला मिळते। धन्यवाद शेखर या सविस्तर माहितीबद्दल आणि हे दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं। Thank you.